ज्ञानबा तुकारामच्या जयघोषामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं पुण्यामध्ये स्वागत करण्यात आलं। पालिकेच्या वतीनं पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं। तर आज तुकोबांची पालखी नाना पेठेत निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी असेल। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं स्वागत आता पुणे शहरामध्ये झालेलं आहे। आपण बघतोय टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये लाखो वारकऱ्यांसोबत संत तुकाराम महाराज यांची पालखी आता पुणे शहरामध्ये दाखल झालेली आहे। सकाळी आकुर्डी येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने प्रस्थान ठेवलेलं होतं आणि त्यानंतर पालखी ही आता पुणे शहरात दाखल झालेली आहे। संगमवाडी या चौकामध्ये महानगरपालिकेकडून सुद्धा या पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि एक उत्साहाचं वातावरण, भक्तिमय वातावरण आता आपल्याला पुणे शहरामध्ये पाहायला मिळणार आहे। 2 दिवस आता संत तुकाराम महाराज यांची पालखी, संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी ही पुणे मुक्कामी असणार आहे आणि त्यामुळे पुणे शहर हे भक्तीने अगदी तल्लीमय झालेलं पाहायला मिळतंय। आज संत तुकाराम महाराज यांची पालखी ही पुण्यामध्ये दाखल झालेली आहे आणि आता ही निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी असणार आहे। उद्या दिवसभर संत तुकाराम महाराज यांची पालखी सुद्धा पुणे मुक्कामी आहे आणि त्यामुळे आता वातावरण आहे ते अतिशय भक्तिमय झालेलं आहे आणि आता पालख्यांचं स्वागत सुद्धा पुणे शहरामध्ये महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे आणि एक भक्तिमय वातावरण सध्या पुणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।